आणि आजचा पॉईंट आणि आजचा मुद्दा आपला हा आहे की बिफोर झालंय, परंतु बऱ्याच काही ठिकाणी आपल्याला काही गोष्टी ऐकायला भेटत नाही. तन्वी तर जिंकलेली, त्याचे इंटरव्ह्यूज पण आलेले बऱ्याचपैकी पुढे, आणि बरेच काही पॉझिटिव्ह अप्रोचेस मिळाले तिला बाहेरून सुद्धा. लोक तिच्याशी बोलतायत, तिच्याशी इंटरॅक्ट करतायत, तिला विचारतायत तू ही ट्रॉफी जिंकली, किती छान वाटतं आम्हाला. पण बऱ्याच ठिकाणी निगेटिव्ह पीआर पण चालू आहे, बरोबर. म्हणजे बऱ्याच लोकांची ही पण शंका आहे की निगेटिव्ह पीआरमुळे काही जे लोक जिंकतात त्यांचं महत्व कमी होतं. आणि बऱ्याच आता एक रिसेंटली एक इंटरव्ह्यू बघितला मी, मला चॅनलचं नाव नाही आठवत आहे, पण त्याच्यामध्ये जी होस्ट आहे ती गेस्टला बोलते, म्हणजे विशाललाच बोलते की हा जिंकलेलं कोणीही असो, पण हारणाऱ्याची जर चर्चा होत असेल तर मग असं काही डायलॉग बोलली होती, म्हणजे समथिंग की हारणाऱ्याला जास्त महत्व देण्याचे काय. हारावं तर असं की जिंकणाऱ्यापेक्षा जास्त कौतुक होईल, हे एक्झॅक्ट सेंटेन्स आहे. मला असं वाटतं की ज्या घरामध्ये टास्क जिंकल्यानंतर तन्वीला बोललं जात होतं की ही रडते, हिच्याकडे स्पोर्ट्समनशिप नाहीये वगैरे वगैरे, हे असले एक्झॅक्ट डायलॉग्स, तर त्याच लोकांच्या टोळी लोकांना मला सांगावं वाटतंय बाहेर येऊन तुमचेच जे काही सरदार मुकादम ब्रेन टोळीचं ब्रेन बाहेर येऊन हे म्हणतंय, ऍक्सेप्टच करत नाहीये की ते हारलेत. आणि फॉर सम रिझन जो रनरअप झाला, म्हणजे हे लोक चौथ्या तिसऱ्या नंबरवर बाहेर गेले, ठीक आहे. जो रनरअप झाला तो स्वतः म्हणतोय की तन्वी खूप डिझर्विंग होती, तिची ट्रॉफीसाठीची धडपड मला दिसली, तिची महत्वाकांक्षा मला दिसली. आणि मी तुला एक सांगते दादा, माझ्यासाठी ना, मी खरं सांगते, कदाचित तन्वी ऐकत असेल तर, मला तन्वी कोणते खरंच माहित नव्हती. जेव्हा मी बिग बॉस बघायला सुरुवात केली, मायनी सागर कारंडे, दीपाली सय्यद या लोकांसाठी बघायला सुरुवात केली, हे जे रती महारथी घरामध्ये होते राईट, ह्यांच्या बदलीत जाऊन स्वतःची एवढी मोठी जागा निर्माण करणं की जवळजवळ 50 दिवस तिला कोणी नॉमिनेशन मध्ये न टाकणं, त्याच्यानंतर तिकीट फिनाले जिंकणं, ते पण असं जिंकायचं की बाकीचे सगळे, याच्या आधी मी हा सेम शब्द वापरला, गळपटले होते तिथे. त्या मुलीने तिथे प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन कमीत कमी वेळात तो तिकीट फिनाले जिंकला. तुम्ही तिच्या ह्याच्यावर प्रश्न उचलताय. मला ऍक्च्युली दादा मगाशी मी जोला फोन केला होता, मला ऍक्च्युली रडू आलं की ही मुलगीची 100 दिवस इथे ना स्वयंपाक करताना रडरड करते, म्हणजे रडणं काय, तिला स्वयंपाक करायला आवडतं, तिला कुकिंग आवडतं, तिने एवढ्या सगळ्या लोकांचे स्वयंपाक केले तिथे. तिचे विरोधक स्वतः रुचिता आणि प्राजक्ता बोलले आहेत की लंच त्यांनी एकटी हँडल करते, त्या व्यक्तीला तुम्ही नावं ठेवताय. दुसरी गोष्ट दादा, आपल्याला माहिती टास्क खेळताना किती लागतं, काय होतं, आपण त्यांच्या अंगाच्या जखमा बघितल्या, आपण ते डिस्कस केले राईट. तरी सुद्धा तितक्याच जोशाने उठून ती मुलगी दुसऱ्या दिवशी डान्स करायची, तिच्या चेहऱ्यावर मला कधीही दुःख दिसलं नाही. मग ती हारलेली असो, ही स्पोर्ट्समनशिप नव्हती तर काय होतं राईट. आणि ती मुलगी किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायची, परत नॉमिनेशनसाठी उभी राहायची. त्या मुलीने कधी कोणाला डील दिली नाही. नॉमिनेशनमध्ये ज्याला नॉमिनेट करायचं बेदरच नॉमिनेट केलं, मला असं कधी डील दे मला वाचावं लागलं, असे प्रकार तिने कधीही केलेले नाही. डायरेक्ट नॉमिनेट केलेले लोकांना राईट. आणि तिला नॉमिनेट करताना लोक विचार करायचे, विशाल किती वेळा विचार करायचा की नाही मीला नॉमिनेट करू शकत नाही, अनुश्रीने तिला अजिबात नॉमिनेट केलेलं नाहीये, कॅप्टन्सीसाठी तिला निवडायचे. आणि तुम्हीच बाहेर येऊन तिचा प्रश्न उचलताय का, कारण तुम्हाला तिकीट फिरायला जिंकत झाला. आता कसं, आता तर ही 100% जिंकणार. आणि तुम्हाला तेव्हा ती रियालिटी सेट अशी हिट झाली म्हणतो ना आपण, तो प्रकार झाला. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे दिवस कमी होते, मग काय करायचं, मग तर तन्वी फेके. मग हाच माझा मुद्दा आहे. बरं, मला अनुश्री आणि विशाल या सगळ्या लोकांना हेच सांगू इच्छिते मी की तुम्ही स्पोर्ट्समनशिप बद्दल बोलूच नका, जे तुम्ही घरात बोलता, कारण तुम्ही बाहेरून ऍक्सेप्ट करत नाही. आणि